नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी खुश खबर। आता शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठे गिफ्ट। विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना। या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाणार। त्यामुळे मध्यमवर्गीय महिलांना या ठिकाणी मोठे पाठबळ मिळणार आहे। सरकारचा या ठिकाणी उद्देश आहे की महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळावे। तर मग त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी हेडिंग बघू शकता, शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट। विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना। केंद्र सरकार तसेच विविध राज्यातील सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत। या योजनांच्या माध्यमातून गरिबांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकारचा उद्देश असतो। दरम्यान महिलांच्या उन्नतीसाठी विविध राज्य सरकारे चांगल्या योजना राबवत आहेत। यातील एक योजना म्हणजे लाडली बहना योजना। ही योजना मध्य प्रदेश सरकार चालवते। आता याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार देखील गोर गरीब निम्न मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्याच्या उद्देशाने एक योजना आखत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी जर ही योजना सुरू केली तर याचा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गरिबांच्या खात्यावर 8,000 रुपये जमा होतील असे आश्वासन दिले होते। उत्तर प्रदेशासह काही राज्यात या घोषणेचा काँग्रेसला फायदा झाला। त्यामुळे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिंदे सरकार देखील अशी योजना आखण्याच्या तयारीत आहे। या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 1.5 कोटी महिलांना होणार असल्याचे बोलले जात आहे। मध्य प्रदेश सरकार लाडली बहना योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर 1,250 रुपये जमा करते। यापेक्षा अधिक रक्कम देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने केल्याची माहिती देखील मिळत आहे। नेमकी काय आहे लाडली बहना योजना? तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडली बहना योजना आणली होती। या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात 1,250 रुपये जमा केले जातात। या योजनेनंतर मध्य प्रदेशमध्ये भाजपला विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला होता। या योजनेला भाजप सरकारने पसंती दिली होती। मध्य प्रदेशात 1,29,00,000 महिलांना लाडली बहिणा योजनेचा लाभ मिळतो। येत्या 11 महिन्यापासून महिलांना हा लाभ दिला जातो। विवाहित, घटस्फोटित, विविध भगिनींना या योजनेचा लाभ दिला जातो। या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची अट ही 21 ते 60 वर्षे आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे अशी अट घालण्यात आली आहे। दरम्यान महाराष्ट्र सरकार देखील अशीच एक योजना सुरू करणार असून त्यामध्ये देखील याच अटी असण्याची शक्यता आहे। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी ही योजना सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर मग सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की ही जर योजना लागू झाली तर मध्यमवर्गीय महिलांना या ठिकाणी आर्थिक पाठबळ या ठिकाणी मिळणार आहेत। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।